लावले होते, थोड्याफार प्रमाणात बॅनर्सही लावले होते. तर हे नक्की का करावं आणि आपणच का करावं, सगळ्याच म्हणजे असं काही प्रश्न येतात की अरे त्याच्यासाठी तर बीएमसी नेमलेली आहे, बीएमसी इतकी वर्ष करत आली, आपणच का करावं. ते काही फॅक्ट्स मी तुमच्या नजरेखालून लावू इच्छितो की का गरज आहे की आपण हे केलं पाहिजे. आज संपूर्ण मुंबईचा जर आपण अभ्यास म्हणजे जर मी जेव्हा या विषयात हात घालायला सुरुवात केली तेव्हा काही गोष्टी स्वतःला समजाव्यात म्हणून स्टडी केला, त्याच्यातून निघालेले मुद्दे आहेत. आज मुंबईत जवळजवळ 72,000 टन कचरा, 72,000 टन कचरा डेली प्रोड्यूस होतो. हा कचरा प्रोड्यूस करणारे बीएमसीचे अधिकारी नाही, तुम्ही आणि आम्ही, आपण सगळे मिळून हा कचरा प्रोड्यूस करतो. सॉरी, माझं नंबर कुठे असेल, 7,200 टन आहे का, 9,000 टन, सॉरी थोडंसं मी रेफरन्स जे घेतले असतील ते कदाचित थोडेसे हे असतील. आजची आपली जी संस्कृती आहे त्यामध्ये प्लास्टिकचा वापर खूप मोठ्या प्रमाणात आणि ॲज अ रिझल्ट आपण पाहतोय की जेव्हा पावसाळा येतो, पावसाळ्याच्या अगोदर सगळे नाले चौक झालेले असतात आणि त्याच्यात जर ती फोटो आपण जेव्हा पेपर्समध्ये न्यूजपेपरमध्ये बघतो तर सगळा प्लास्टिकचा बॅग म्हणजे त्याच्या आतमध्ये कचरा असतो पण इट इज कवर्ड विथ द प्लास्टिक बॅग्स. त्यामुळे प्लास्टिकमुळे ते एक प्रकारचं तिथे छोटी निर्माण होतं आणि दरवर्षी आपण बीएमसीला दोष देतो किंवा स्थानिक नेत्यांना दोष देतो की काही करत नाही, पण कुठेतरी आपण देखील या सगळ्याला जबाबदार आहे असं मानतो. तर जर आपण म्हणजे कोणीही असू देतात, आपणच जेव्हा त्या प्लास्टिकच्या पिशव्या कचरा टाकणार नाही, कचरा कोंडीत किंवा त्या नदी नाल्यांमध्ये टाकणार नाही तेव्हा चौक व्हायचे ऑटोमॅटिकली थांबतील. त्यामुळे सुरुवात कुठेतरी ही आपल्याला स्वतःपासून करावी लागते. मुंबईमध्ये 3 डम्पिंग ग्राउंड्स आहेत, गोराईला आहे, देवनारला आहे, मुलुंडला आहे. आज ते ऑलमोस्ट फुल आहे. म्हणजे अशी वेळ आली की हायकोर्टाने ह्या दखल घेऊन सांगावं लागतं की बाबा आता बस करा, कुठेतरी तुम्ही कचरा व्यवस्थापनाला सुरुवात करा, नाही तर दिस इज गोइंग टू बी रिअली रिअली डिफिकल्ट. दुसरं, आपण ज्या प्रकारे जेव्हा आपण रोडवर जातो आपण बघतो की प्रत्येक 100 फुटावरती साधारण एक आपल्याला असं गार्डन दिसायच्या ऐवजी आपल्याला ओपन कचरा कुठेतरी प्रत्येक नाक्यावरती दिसते. म्हणजे माझ्या मते अंधेरीच्या या साईडला थोडे जास्त दिसते, वेस्टर्न सबनला थोडंसं कमी दिसतं, पण प्रत्येक 100 फुटावरती एक कचऱ्याने सजवलेली आपल्याला एक कॉर्नर मिळते आणि त्याच्यामुळेच रोगराई कुठेतरी पसरते आणि डायरिया, कॉलरासारखे रोग आज आपल्याला पाहायला मिळतात. आणि ॲज अ रिझल्ट आपण पुढे पण मी कव्हर केले काही पॉईंट. आणि त्यामुळे असं वाटतंय की कुठेतरी केवळ आणि केवळ बीएमसीला या सगळ्याबद्दल दोषी न धरता आपण देखील कुठेतरी पुढाकार घेतला पाहिजे. ॲज अ रेसिडेंट, ॲज अ रहिवासी आपण तीन गोष्टींवरती जर लक्ष दिलं, हे 3 जे आर आहेत ते आपण पुढे कव्हर करत आहोत, रिड्यूस, रिसायकल आणि रियूज. ह्या गोष्टींचा जर आपण अवलंब केला तर कुठेतरी हा कचरा जो निर्माण होतोय त्याचं प्रमाण देखील आपण बऱ्यापैकी कमी करू शकतो. आणि तेवढं जरी केलं तरी ते खूप मोलाचं त्याच्यात योगदान ठरेल आपल्या सगळ्याकडून. एक अजून आपल्या मुंबईसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे, आज जेव्हा मी काही आर्टिकल्स बघत होतो त्या कळलं की महाराष्ट्रात एकूण 18 लाख टन विषारी कचरा म्हणजे हजार्डस वेस्ट आपण ज्याला म्हणतो तो निर्माण होतो आणि त्या सगळ्यामध्ये मुंबई बघा कुठे आहे, 3.66 लाख टन विषारी कचरा मुंबईतून निर्माण होतो. साहजिकच आहे, आपण जेवढे आहेत तेवढे कारखाने पण तेवढे जिम्मेदार आहेत. म्हणून ही पत्रकं आपण इकडच्या इंडस्ट्रियल स्टेटच्या ज्या ऑफिसेस आहेत किंवा जे कारखाने आहेत त्यांना देखील आपण ही पत्रं पाठवली आहेत आणि त्यांना देखील आपण आवाहन केलं की तुम्ही देखील या कॅम्पेनमध्ये सामील व्हा, जेणेकरून त्यांच्या कचऱ्याचं देखील आपण योग्यरित्या कसं काही विघटन करू शकतो त्यावर देखील आपण काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. सम मोर फॅक्ट्स, जसं मी म्हटलं की रिसेंटली स्वच्छ भारत अभियानातर्फे भारतातल्या 100 शहरांचं एक सर्वे झाला होता की सर्वात बेस्ट क्लीन सिटी कोणती. आपल्याला हे तर माहिती आहे डोळे बंद करून की मुंबई फायनान्शियली नंबर 1 सिटी आहे भारताची. आज जेवढा टॅक्सच्या रूपाने मुंबई पैसा देते भारतात तेवढं कोणती दुसरं शहर देत नाही. किंबहुना बरेचसे शहर ते खूप पाठी आहे. पण मग कचऱ्याच्या बाबतीत हे का, कचऱ्याच्या बाबतीत आपण स्वच्छतेच्या बाबतीत 29व्या क्रमांकावर. तर कुठेतरी हे आपल्या सगळ्यांसाठी खेदजनक बाब आहे. मुंबईचे नागरिक म्हणून आपण जेव्हा स्वतःला म्हणून घेतो तेव्हा जेव्हा न्यूज मीडियामध्ये अशा आर्टिकल्स येतात
की आपण 29व्या क्रमांकावर आहोत, म्हणजे कुठेतरी आपण सगळेच जरा जबाबदार आहोत. मी जसं मगाशी म्हटलं की सिवेज लाईन चोकिंग दरवर्षी आपण त्याच्यावरती टीव्हीवरती डिबेट चालतात, न्यूजपेपरमध्ये मोठमोठे पावसाळ्याच्या बद्दल आर्टिकल्स येतात की सगळ्या सिवेज लाईन ब्लॉक आहेत, टीएमसी काही करत नाहीये. टीएमसी म्हणते आम्ही लाखोटन कचरा उचलला, कुठेतरी टाकला, पण परिस्थिती जैसे थे वैसे आणि दरवर्षी तीच. म्हणजे एकदा काढल्यानंतर पुन्हा त्या दुसऱ्या वर्षी तीच परिस्थिती. मग कुठेतरी आपणच जबाबदार आहोत. काढल्यानंतर कचरा आपणच टाकतो, कुठेतरी जबाबदारी आपली देखील आहेच. युएनचा रिपोर्ट एक होता मे मध्ये, त्याच्यामध्ये आलं होतं की भारतातला 60% कचरा 60% कचरा हा आपण उघड्यावरती टाकतो. 60%. इट इज रिअली मॅटर टू थिंक अबाउट. आणि त्याच्यामुळे बरेचसे रोगराई पसरतात. रिझल्ट तुम्ही बघाल की दिवसाला 1000 मुलं आज डायरियामुळे त्याचा मृत्यू होतोय. 1000 मुलांचा. आपल्याला शहरात कदाचित ते मुंबईत तेवढं जाणवत असेल किंवा आपण स्लममध्ये जात नाही म्हणून आपल्याला ते निदर्शनास येत नाहीये. पण एक खूप मोठी ही गोष्ट आहे की 1000 मुलं जर आपल्या पुअर वेस्ट मॅनेजमेंटमुळे जर मरत असतील तर कुठेतरी आपली ही नैतिक जबाबदारी आहे की तो कचरा आपण निदान आपल्या गोरेगाव पुरता का होईना जरी आपण जरा जस्टिफाय करू शकतो, व्यवस्थित वेस्ट मॅनेजमेंट जर करू शकतो तर निदान गोरेगावातल्या लहान मुलांना तरी हे आजार होणार नाही, तेवढं तरी कार्य केल्याचं भाग्य माझ्यामध्ये आपल्याला नक्कीच मिळेल. आज रिव्हर गंगासाठी करोडो रुपयेचा बजेट आज सरकारने दिलेलं आहे. त्याचं कारण काय आहे तर त्याच्यात जे पोल्युशनचं जे लेवल आहे ते 120 टाइम्स हाय आहे. म्हणजे आपण म्हणतो की गंगेमध्ये स्नान केलं तर सगळे पाप धुतात, माणूस पवित्र होतो, पण ती गंगाच इतकी पहिली झाली आहे की 120 म्हणजे 120 टाइम्स त्याची लेवल हाय आहे. तर त्या गंगेत पाप धुणार की आपलं खरंच आपणच धुत राहू, हे म्हणजे खरंच एक गंभीर विषय आहे. आणि आज त्याच इतरही विषय जर बघा तर रिडक्शन ऑफ नंबर ऑफ मायग्रेटरी बर्ड्स, त्याचे पक्षी जे एक ठराविक ऋतूमध्ये बाहेरगावचे पक्षी आपल्या इथे येतात त्यांच्यामध्ये पण घट झालेला आहे. कारण जो फूड वेस्ट जे खातात ते त्याच्यामध्ये इतकं कंटॅमिनेशन आहे की त्याच्यामुळे ते पक्षी पण याचे कमी झालेले आहेत. बरेचसे ॲनिमल्स ज्या गायी किंवा गुरं जी उघड्यावरती चरायला सोडली जातात आज ते मृत्युमुखी पडतात कारण आपण त्यांचं जे खाद्य आहे ते पिशवीमध्ये टाकून देतोय. त्या गाईला विचारलं कळत नाही की मी पिशवी खाल्ली मला काय होणार, आणि त्या पिशवीमुळे त्याच्या स्टमकमध्ये ब्लॉकेज निर्माण होऊन आज बरेचसे प्राणी जे आहेत ते मृत्युमुखी पडत आहेत. पुन्हा एकदा एक जस्ट डोळ्यात एक सगळ्यांच्या अंजन घालण्यासारखं पिक्चर दाखवू इच्छितो की आपण सगळ्यांनी आपल्या स्वतःला एक विचारण्याची गरज आली आहे की आपण ह्याच्यापैकी कोणत्या वातावरणात जगू इच्छितो. कारण जर आपण असंच कंटिन्यू केलं तर माझ्या मते आपण कालांतराने उजव्या साईडचं वातावरण आहे त्या वातावरणात आपण स्वतःला घेऊन जाऊ. आणि जर खरंच आपण काही मला असं वाटतंय की जर आपण वेस्ट मॅनेजमेंट वगैरे केली, काही जर थोडंसं ग्रीनरीवरती लक्ष दिलं तर थोडाफार प्रमाणात का होईना पण आपण ग्रीनरीला कॉन्ट्रीब्यूट करू. निदान गोरेगाव म्हणजे प्रत्येक म्हणतात एक म्हण आहे की सगळ्याची धाव कोकणापर्यंत. आपली ताकद किती असणार, आपण काय भारत बदलू नाही शकत, आपण मुंबई बदलू नाही शकत, पण निदान गोरेगावचे सुजाण नागरिक म्हणून जर आपण ईस्टचं एक आपण जर संघटन करू, निदान गोरेगाव ईस्ट लेवलला जर कार्य केलं तर निदान ईस्ट पुरतं तरी आरे कॉलनी तर आहे तिथे पण आता बरीचशी झाडं तोडली जाणार डेव्हलपमेंटसाठी. त्यामुळे कुठेतरी नैतिक जबाबदारी आपली पण आहे की ह्या गोरेगाव ईस्टला पुन्हा कसं काही ग्रीन आणि समृद्ध बनवू शकतो यासाठी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा एकत्र यावं लागेल. तर कसं अचीव करायचं, जसं मी मगाशी म्हटलं की 3R आज शाळेतल्या मुलांना म्हणजे वेस्ट मॅनेजमेंट काय हा विषय शिकवला जातो की नाही तुम्ही कचरा कोणतीतच टाकला पाहिजे वगैरे बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या जातो. पण खरंच आपण सगळ्यांना विचारलं पाहिजे जेव्हा मुलांना शाळेत हे शिकवलं जात आहे पण त्यांचे पॅरेंट्स जर घरी फॉलो करत नसतील, ते जेव्हा ज्या रस्त्यातून जातात त्या रस्त्यातून जर प्रॅक्टिकली त्यांना ते फॉलो होताना दिसत नसते तर हे जे शाळेत शिकवलेलं ज्ञान जे त्यांना ह्या षटकाने किंवा इतर गोष्टींनी त्यांना जे मोटिवेट केलं जातं ते खरंच मोटिवेट होतील का, हे फक्त नॉलेज पेपरवरच नाही. कुठेतरी आपल्या कृतीतूनच आपल्याला दाखवावं लागेल की कचरा व्यवस्थापन हे किती महत्वाचा विषय आहे. म्हणून मी मुद्दाम एक शाळेच्या मुलीचं एक ड्रॉइंग घेतलं दाखवलं की मुलांना हे शिकवलं जातंय पण प्रॅक्टिकली कुठेतरी आपल्याला त्यांना आपल्या कृतीतून दाखवावं लागेल की रियूज आणि रिसायकल हे किती महत्वाचं आहे. सर रिड्यूस म्हणजे नक्की काय करायचं
तर आपण बेसिकली कचरा म्हणजे काय, आपण जेव्हा घरी जे काही अन्न शिजवतो किंवा ज्या काही वस्तू आणतो त्या वस्तूंच्या पॅकिंग्स आणि शिजवलेल्या अन्नामधून जे वेस्टेज असतं तोच कचरा आहे. म्हणजे जेव्हा आपण रेसिडेंट बाबतीत जेव्हा बोलतो आणि इंडस्ट्रियलच्या बाबतीत त्याचे कचऱ्याचे प्रकार वेगळे असतील, पण आपण सध्या रेसिडेन्शियल लेवलला बोलतो. तर निदान ॲज अ सोसायटी आपण आपला कचरा कमी करायसाठी एक बेसिक गोष्टी आहेत. म्हणजे आपल्याला जेवढी गरज आहे तेवढंच आपण विकत घेतलं, जेवढी गरज आहे तेवढंच शिजवलं आणि उरलेलं अन्न व्यवस्थित स्टोअर करून जर परत वापरलं गेलं किंवा ते खाल्लं गेलं तर कदाचित अन्नाचा जो नासाडी होते किंवा वेस्टमध्ये आपण जे त्याला कन्वर्ट करतोय ते भरपूर प्रमाणात रोखलं जाऊ शकतो. त्यानंतरही जो